कडे बाद झालाय. चौदरपाडा संघाचा 12वा काय रे बॅट्समन त्याला रामकृष्ण काकडे दरम्यान पहिल्या षटकामध्ये एमडी स्पोर्ट्स विरोधात नक्षत्र चौदरपाडा अशी मॅच आहे. विकेटनं हा देखील चेंडू आपल्याला अंतर्मानचा चांगला पाहायला मिळतो. आला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अजूनही धावपलकावरती आपण बघतोय दरम्यान एकच आहे. एक खेळाडू बाद देखील झाला पहिल्याच बॉलवरती. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा नक्कीच आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मदनजी जाधव यांचा हा संघ. चांगला शॉट आहे. धावा देखील नक्कीच चांगला मिळतील कारण का बघतो आपण स्क्वेअर मध्ये तिथं कोणीही फिल्डर उपस्थित नाहीयेत. पहिला चौकार. पहिल्यावरचा खेळ संपला. पहिल्यावरच्या खेळीत संघाची धावसंख्या चौदरपाडा संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा एक खेळाडू बाद फक्त 5. चला एमडी स्पोर्ट सामने पडा. जास्त वेळ घेऊ नका. लवकरात लवकर फिल्डिंग आपल्याला लावून घ्यायचे. चला चला वेग कमी घ्या आणि मॅचला आपण सुरुवात करा. 2 धावेची पेनल्टी या दरम्यान ऑलरेडी चौदरपाडा संघाला असणारच आहे. गुणेश पाटील आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाज राहुल भुईर आलेत. दरम्यान बॅक टू द बॉलर खेळले. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची आपल्याला चांगली पाहायला मिळते. चेंडू चेस्तून फेक करेपर्यंत एक धाव. निवृत्ती पाटील नक्कीच आम्हाला सहकार्य करत असताना निवा पाटील तो आपण या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये
एक अप्रतिम खेळाडू आणि सातत्यानं पडघा परिसराचं क्रिकेट डेव्हलप करण्यासाठी महत्त्वाचं मोळाचं नक्कीच दरम्यान योगदान सातत्यानं निवृत्ती पाटील निवा पाटील यांच्याकडनं आपण आजवर बघितलं पडघा परिसरामध्ये PTC मध्ये. दरम्यानचा आपण बघतोय हा चेंडू आपल्याला चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. दावीद एक मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती धाव फलक आहे. दरम्यानचा हा फटका चांगला आहे तिकडे फिल्डर उपस्थित चेंडूची उचलून फेक करेपर्यंत एक धाव. या दरम्यानचा हा चांगला चेंडू या दरम्यानचा हा फटका सुंदर आहे तिकडे फिल्डर उपस्थित आहेत मात्र चूक होणार नाही. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचे पतन खेळाडू बाद. धक्का दरम्यान दुसरा लागत असताना न्यू बॅटर प्रदीप आलेत मैदानाच्या आतमध्ये. चला कपिल पाटील आपण जरा या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. थोडं नक्कीच माईकची जिम्मेदारी जबाबदारी घ्या. पुन्हा एकदा आक्रमण करत चेंडू आणि बॅटचा संपर्क दरम्यान बरोबर आला नाही. इथं धाव मिळेल एक. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमचे मित्र कपिल पाटील. धन्यवाद राहुल सर. नक्कीच चौदरपाडा संघाने मात्र या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम नक्कीच यापुढे होणारा जो सामना असेल जय हनुमान वावली वर्सेस शिवशक्ती कोशिंबी. दोन्ही संघाच्या संघनायकाने आपण यायचं आहे टॉस साठी. आपण पहिल्या इनिंगचा ब्रेक झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. नक्कीच गोलंदाजी मार्कवर बसतो अनिकेत. पहिलाच चेंडू आणि मला वाटतंय कुठे दिशा भडकवतोय मात्र पंच मात्र आपले हात फैलावतात. नक्कीच एक अवांतर धाव. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 10. पुन्हा एकदा अनिकेत मार्गस्थ. आणि आता मात्र सुरेख चेंडू नक्कीच अप्रतिम चेंडू हाताळला गेला अनिकेत याच्या मार्फत. काय सर नक्कीच बांधून ठेवलंय चौदरपाडा या संघाच्या फलंदाजांना.
नक्कीच समोर असेल करण. पुन्हा एकदा अनिकेत. आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच येथे गडी बाद होतोय करण्याच्या रूपाने. मात्र तिसरा हजार मिळतो चौदरपाडा संघाला. नक्कीच पहिला चेंडू मात्र नक्कीच अवांतर हाताळला होता, पण तो त्यानंतरचे दोन चेंडू मात्र अतिशय सुरेख पद्धतीने हाताळले आणि नक्कीच करण याला बाद करण्यामध्ये यश मिळालं अनिकेत याला. आता मात्र नक्कीच न्यू बॅट्समन असेल रोशन. काहीच संत गतीने सुरू असलेला सामना. पुन्हा एकदा अनिकेत मार्गस्थ. समोर असेल रोशन आणि आता मात्र चेंडूला नक्कीच पाठवून दिलंय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या 6 धावाने मात्र धावसंख्या उच्चांक गाठते. धावसंख्या मात्र पोहोचते ती 16 धावा. डीजे आपणास की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं लावायचं आहे. पुन्हा एकदा अनिकेत. आता मात्र नक्कीच आपले हात खोलतोय रोशन. पुन्हा एकदा आणि यावेळेस मात्र सुरेख चेंडू नक्कीच कमबॅक पाहावयास मिळालं. एक तुम्हारी तो एक हमारी याचं प्रात्यक्षिक मात्र अनिकेताने नक्कीच दाखवून दिलंय. धावसंख्या मात्र शिरावळी 16 धावा. नक्की विनंती असेल शिवशक्ती कोशिंबी आणि जय हनुमान वावले दोन्ही संघाला आपण इनिंग ब्रेक झाल्यानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, परंतु एक धाव मात्र पळून काढण्यामध्ये रोखू शकत नाही अनिकेत आणि एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावा. नक्कीच 17 हा अंक क्रिकेटच्या विश्वामध्ये क्रिकेट नाही तर अनेक खेळाच्या याच्यामध्ये अशुभ मानला जातो, कारण की 17 बोलला तर जीवाला खतरा असतो. बघूया तो खतरा कोणत्या प्रकारे मात्र इथे टाळला जातोय. पुन्हा एकदा अनिकेत मार्गस्थ आणि आता मात्र मला वाटतं नक्कीच बिमर चेंडू असेल आणि आता मात्र एक सुवर्ण संधी नक्कीच असेल फलंदाज प्रदीप साठी. नक्कीच फ्री चेंडू असेल. बघूया फ्रीटचा कसा प्रकारे सामना करतोय आणि आता मात्र नक्कीच पुरेपूर समाचार घेतला जातोय आणि मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत चौकार. डीजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली 24. नक्कीच पहिल्या षटकामध्ये नक्कीच जखडून ठेवलं होतं फलंदाजांना, परंतु दुसऱ्या षटकामध्ये प्रत्युत्तर पाहाव्यास मिळालं चौदरपाडा संघाच्या फलंदाजाकडून आणि धावसंख्या मात्र नेऊन ठेवली होती 24 अंकावरती. नक्की 3 षटकं माफी असावी 3 षटकं पूर्ण झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली होती 24. आता मात्र नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल संकेत. आणि समोर मात्र असेल रोशन. नक्कीच त्याने एक षटकार घेऊन आपलं प्रात्यक्षिकच्या मॅच मध्ये दाखवलंय आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाईल आकाशाला गवसणी करण्यासाठी 6 धावांच्या रूपाने षटकार. डीजे
नक्कीच जर कुठेतरी धावसंख्येला मात्र रोख लावायची असेल तर अशा प्रकारचे चेंडू कुठेतरी थांबवावे लागतील गोलंदाजाला. धावसंख्या मात्र या षटकाने उच्चांक गाठते. धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. नक्कीच अंतिम षटक असेल आणि अंतिम षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि त्याच प्रकारची फलंदाजी मात्र या ठिकाणी फलंदाज अनिकेत तरी रोशन करताना दिसत आहे. नक्कीच त्याच्या संघाकडून अपेक्षा असेल आणि त्या अपेक्षेनुसारच फलंदाजी चालू असताना आता आणि पुन्हा एकदा मात्र चेंडू या वेळेस हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं खूपच सुरेख असं जजमेंट आहे. नक्कीच फलंदाज बाद डीचे. नक्कीच रोशन याने मात्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघाकडे 13 धावाचं योगदान दिलं. तर नवीन फलंदाज असेल मैदानामध्ये आदित्य. पुन्हा एकदा संकेत. एक षटकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र गडी बाद करण्याचा विक्रम केला आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि चेंडू जाईल आकाशाला गवसणी घालण्यासाठी 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाने मात्र धावसंख्या पोहोचते ती 36. प्रदीप मात्र अजून खेळपट्टीवर स्थिर आहे आणि त्याचं रूपांतर आपण पाहतोय. नक्कीच प्रदीपच्या बॅटमधून मात्र 2 षटकार नक्कीच लागलेत. वेळी ते 12 धावांवरती खेळतोय प्रदीप आणि आता मात्र पुन्हा एकदा जर अशी धावसंख्या नक्की रोख लावायची असेल तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं अनिवार्य राहील. संकेत या गोलंदाजासाठी पुन्हा एकदा संकेत मार्गस्थ आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र हवेमध्ये आहे आणि मला वाटतं येत्या झेल मात्र सुटतोय आणि त्याचं रूपांतर झालं 2 धावेमध्ये आणि 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 38 धावा. नक्कीच एक संधी उपलब्ध झाली होती परंतु संधीचं सोनं काही करता आलं नाही गोलंदाजाला. आपल्याच फलवतोमध्ये झेल घेण्याच्या प्रयत्नात झेल मात्र सोडला आणि त्याचा फायदा मात्र फलंदाज प्रदीप यास 2 धावेने झाला आणि या 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली 38 धावा. नक्कीच पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू आणि आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेरील चेंडू होता परंतु खेचून मारला. बघूया नक्कीच एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय. नक्कीच 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या तर 2 धावेने मात्र संघाची धावसंख्या पोहोचली ती 40 धावा. नक्कीच शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. बघूया कुठल्या प्रकारे फलंदाज सामना करतोय आणि किती धावापर्यंत मात्र थांबवतोय आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि नक्कीच शेवटच्या चेंडूवर गडी बाद आणि इथे पहिला इनिंगचा ब्रेक होतोय. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे शिवशक्ती कोशिंबी आणि जय हनुमान वावले आपणास विनंती असेल की मी मगाशी सुद्धा सांगितले होते की एका इनिंगच्या ब्रेकमध्ये आपण टॉसबॉक्समध्ये बसायचं आहे. यापुढे होणारा सामना असेल शिवशक्ती कोशिंबी वर्सेस जय हनुमान वावली. नक्कीच या ठिकाणी मात्र
धावसंख्या झाली ती 40, परंतु 14 टीमसाठी 2 धावांचे पॅनल्टी आहे, तर ती आम्ही एका षटकाच्या नंतर ऍड केली जाईल. ते सामोरं जावं लागेल. कमेंट कडून आपणास ऑफिशियल कॉल असेल की आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 14 टीम निलेश, आपण आपल्याकडून खूप सहकार्याची अपेक्षा नक्कीच असेल. वावली संघाचा संघनायक आपण त्वरित यायचंय. दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू टाकण्याच्या आत जर आपण आला नाहीत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 14 संघ आपणास विनंती असेल. वावली संघ डिसिजन कळवायचंय. दोन ओपनर मैदानामध्ये जात असताना नक्की 14 संघ आपणास विनंती असेल की क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच आपण थोडी घाई करायची आहे. नक्कीच आमनेपाडा संघाकडून मात्र सलामी आलाय जयेश आणि बंटी. नक्कीच आपल्या संघासाठी मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक घेऊन मार्गस्थ होते निलेश. नक्कीच स्ट्राईकला मात्र असेल जयेश आणि नॉन स्ट्राईकला असेल बंटी. नक्कीच 41 धावांचं आव्हान आहे, पण एका षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही 14 टीमला जी 2 धावांची पॅनल्टी मिळाली ती ऍड करू. चला पंच आपण घाई करायची थोडी, सामना चालू करायचा आहे. निलेश षटकातील पहिला चेंडू, नक्कीच सुरेख चेंडू आणि त्याच प्रकारे चेंडू हातून काढलाय. नक्कीच चेंडू जाईल मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार. नक्कीच चौकाने मात्र आपल्या संघाचं खातं खोलतो जयेश. नक्कीच 14 टीम आपणास अजून 2 धावांची पॅनल्टी असेल, म्हणजे एकूण 4 धावांची पॅनल्टी आपल्याच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इथे लावण्यात येईल.
याची आपण नोंद घ्यायची आहे. दरम्यान पहिल्या चेंडूवर ते मात्र खणखणीत चौकार वसूल केला आणि चौकाने मात्र आगास केला आपल्या पारीचा. पुन्हा एकदा निलेश मार्गस्थ आणि मला वाटतंय नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेरील चेंडू पंच मात्र आपले हात खोलतायत. एक अवांतर धाव आणि एका अवांतर धावाने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 धावा. नक्कीच जर विजयापर्यंत जायचं असेल तर या प्रकारच्या चेंडूंच्या हाताळी नक्कीच थांबावी लागेल. पुन्हा एकदा निलेश आणि आता मात्र चेंडूला पुन्हा एकदा त्या दिशेने मात्र आता मात्र चेंडू जाईल 6 धावांच्या दिशेने आणि या षटकाने मात्र संघाची धावसंख्या पोहोचते 11 धावा. यस डीजे. निलेशाच्या गोंधळाचा मात्र खरपूस समाचार घेतला जातोय फलंदाज जयेश याच्याकडून. नक्कीच 2 चेंडू बॅक टू बॅक. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू वाईट आणि तिसऱ्या चेंडूला मात्र सीमारेषेच्या पलीकडे धाडलं आणि त्याचं रूपांतर झालं. धावसंख्या मात्र पोहोचली 11 धावा. पुन्हा एकदा निलेश मार्गस्थ आणि आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने टोळा चेंडू. बघूया किती धाव नक्कीच क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार. यस डीजे. होती त्या प्रकारे सुरुवात मात्र नक्कीच जयेश आपल्या संघासाठी करून देताना दडपणाखाली असेल नक्कीच निलेश, कारण की बॅक टू बॅक एक पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू वाईट, तिसरा षटकार, पुन्हा एक चौकार आणि आता मात्र पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू हवेमध्ये आणि चेंडूला धाडून दिलंय. आकाशाला गवसणी घालण्यासाठी चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. यस डीजे. नक्कीच आता मात्र खरपूस समाचार घेतला जातो आणि धावसंख्या मात्र मुसळणे मारून पोहोचते 21 अंकावरती. पुन्हा एकदा निलेश आणि आता मात्र सुरेख चेंडू. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण आलंय. नक्कीच एकाच धावेवर समाधान मानावं लागेल जयेशाला आणि एका धावेने मात्र सगळ्या धावसंख्येत वाढ होऊन धावसंख्या मात्र पोहोचते ती 22 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा नक्कीच मी खराब गोलंदाजी म्हणेन. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी आणि या 4 धावाने मात्र संघाची धावसंख्या मात्र पोहोचते ती 26 धावा. नक्कीच मला वाटतं पहिल्या मात्र आम्ही पहिल्या षटकाच्या समाप्ती ऍड करतोय आणि पॅनल्टीच्या धावा ऍड करून धावसंख्या मात्र झाली होती 30 धावा. नक्कीच आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि 11 धावा. नक्कीच समीकरण मात्र सोपं केलं जयेशाने. खूपच सुरेख अशी फलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा मात्र कुठून काढल्या निलेशच्या गोलंदाजीवरती. नक्कीच आता मात्र गोलंदाजीवरती भार वैदित पहिलं आणि सांघिक दुसरं षटक मात्र घेऊन आला असेल अजय. बघूया नावाप्रमाणे नक्कीच किमया करावी लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठून काढल्या गेल्या. पुन्हा एकदा अजय
आणि सुरेख चेंडू नक्कीच मी ज्याप्रमाणे म्हटलं होतं की नक्कीच कुठेतरी आपल्या नावाला साजेशी कामगिरी करावी लागेल आणि त्याचं प्रात्यक्षिक मात्र पहिल्याच चेंडूवर दाखवून देताना अजय सुरेख चेंडू हाताळला. नक्कीच त्याचं रूपांतर झालं निर्धाव चेंडू आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 30 धावा. पुन्हा एकदा अजय मार्गस्थ आणि आता मात्र सुरेख चेंडू मात्र हवेमध्ये आणि मला वाटतं त्या ठिकाणी झेल सुटतोय आणि त्याचं रूपांतर नक्कीच 4 धावमध्ये आपण निवृत्ती पाटील यांचा इशारा आलाय की चेंडू गेलाय सीमारेषा पार 4 धावेसाठी आणि 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 धावा. या ठिकाणी आगमन झालंय कोशिमी गावचे राम ठाकरे. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मंडळाकडून आपला त्रिवार असेल सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि पुन्हा येतं आता मात्र सुरेख चेंडू नक्कीच एक तुमारी एक हमारी याचं प्रात्यक्षिक मात्र मैदानामध्ये दाखवत असताना गोलंदाज अजय. धावसंख्या मात्र झाली 34. समीकरण मात्र सोपं झालंय आणि ते सोपं केलं जयेश फलंदाजाने. परंतु नक्कीच जर कमबॅक करायचं असेल तर चांगल्या चेंडूंची हाताळणी करणं नक्कीच अनिवार्य राहील अजय या गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा मार्गस्थ अजय आणि आता मात्र सुरेख चेंडू नक्कीच थोडंसं फंडिंग झालंय आणि बघूया. आणि आता मात्र आणि खूपच गचा असं क्षेत्ररक्षण मी नक्कीच म्हणेन. परंतु या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट झालंय मला वाटतंय आणि इथे गडी बाद झालाय. परंतु पंच धावा किती सांगायचे 4 3 धावा नक्कीच. धावेची आवश्यकता असेल विजयासाठी आमनेपाडा या संघाला. नक्कीच पहिल्याच षटकामध्ये तब्बल 26 धावा खुटून काढल्या निलेशाच्या आणि त्याचाच कुठेतरी दबाव असेल नक्कीच गोलंदाजावरती. पुन्हा एकदा अजय मार्गस्थ नक्कीच आता मात्र समोर असेल अनिकेत आणि सुरेख चेंडू मला वाटते ते एक धाव घेण्यापासून मात्र रोखू शकला नाही आणि एका धावेने मात्र संघाची धावसंख्या जर पोहोचलेली ती 37 धावसंख्येवरती. नक्की 37 1 विकेट लॉस. नक्कीच आता मात्र समोर फलंदाज असेल अनिकेत. नक्की 4 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. पुन्हा एकदा अजय मार्गस्थ नक्कीच खूपच सुरेख चेंडू एक निर्धार टाकण्यामध्ये यश मिळते अजयाला. नक्की जर पहिल्या षटकामध्ये निलेशने जर सुरेख गोलंदाजी केली असती तर त्याचं प्रात्यक्षिक मात्र नक्कीच खूपच अप्रतिमाशी गोलंदाजी म्हणेन मी आतापर्यंत या षटकामध्ये. काय 5 1 मिनिट पंच षटक संपलंय.
नक्कीच नवीन षट वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय रोशन. नक्कीच विजयासाठी मात्र 3 धाव्यांच्या 12 चेंडू 3 धावा. समीकरण सोपं आहे, परंतु नक्की जर चांगल्या गोलंदाजाचा प्रत्यक्ष जर दाखवलं तर नक्कीच या 3 धावा सुद्धा डिफेंड करता येऊ शकतात. नक्कीच 3 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. नक्कीच यापुढे होणार एक बिग फाईट नक्कीच असेल. जय हनुमान वावले वर्सेस त्रिशूल ठाकरे यांची टीम शिवशक्ती कोशिंबी. नक्कीच सुरेख चेंडू, परंतु चेंडू जाईल सीमारेषा बार. 4 धावा आणि या 4 धाव्याने मात्र येथे आमनेपाडा संघ विजय होतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक निलेश, हार्ड लक टीम चौदरपाडा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि दोन्ही संघांचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि मात्र या सामन्याचा सामनावीर असेल जयेश. नक्कीच अप्रतिम फलंदाजी केली. आपण यायचं आहे व्यासपीठावर जयेश. वावली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नक्कीच फलंदाजी निलेश शेलार आपणास विनंती असेल की आपण जयेशाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. नक्कीच 18 धावा कुठून काढल्या. वेल प्लेड जयेश. वावली